दरम्यान राज्यभरातील रेशन वाटप सध्या ठप्प झालंय। पुढच्या 2 दिवस रेशनिंग दुकानांवर धान्य वाटप होणार नाहीये। लाभार्थ्यांची माहिती अशी इंटरनेटवर अपडेट करत असल्यानं धान्य वाटप होणार नसल्याची देखील माहिती मिळते आहे। राज्यभरातील लाभार्थ्यांची माहिती सेव्ह केली जाते, त्या क्लाउडची मुदत संपल्यानं या सर्व डेटा हा दुसरीकडे शिफ्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे आणखी 2 दिवसांनी रेशनिंग वाटप सध्या सुरळीत होईल। राज्यात अंदाजे 7 कोटी लाभार्थी असून या महिन्यातील आतापर्यंत 5% रेशन वाटप करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहे। राजू, नेमका या सगळ्याला वेळ कसा लागतोय आणि आता ही सगळी प्रोसेस नेमकी आता कधीपर्यंत सुरू होईल? सिद्धेश, आपण पाहतोय की रेशनिंग दुकानावरती स्वस्त धान्य जे आहे ते वाटप केलं जातं। मात्र गेल्या 2 दिवसापासून राज्याच्या अनेक भागामध्ये जे आहे ते हे रेशनिंग वाटप ठप्प आहे, कारण क्लाउडची मुदत संपलेली आहे आणि संपूर्ण हा डेटा जो आहे तो दुसऱ्या क्लाउडवरती शिफ्ट करावा लागणार आहे। त्यासाठी साधारणतः 4 ते 5 दिवस लागायची शक्यता असते। त्यामुळे 2 दिवस आता ही ठप्प होते आणि पुढचे 2 दिवस जे आहे ते आणखी लागणार आहे। त्यामुळे 2 दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये रेशनिंगवरती जे आहे ते धान्य मिळणार नाही, अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे। कारण जवळपास राज्यामध्ये 7 कोटी जे आहे ते लाभार्थी आहेत आणि या लाभार्थ्यांचा संपूर्ण डेटा जो आहे तो दुसऱ्या क्लाउडवरती शिफ्ट करावा लागेल आणि त्यासाठी हा कालावधी लागणार आहे आणि त्यासाठीची ही वेळ लागते आहे। म्हणून पुढच्या 2 दिवसामध्ये सुद्धा आता पुढे शनिवार रविवार आहे, त्यामुळे 2 दिवस रेशनिंग मिळणार नाहीये। आता 5% पर्यंत जे आहे ते रेशनिंगचं वाटप झालेलं आहे। खरं तर नेहमीप्रमाणे 5% पर्यंत गेलेलं आहे, मात्र पुढचे काही 10 दिवस उरलेले असतील, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते दबाव येण्याची शक्यता आहे। कारण आतापर्यंत 4 दिवस मध्ये वाया गेलेले आहे, त्यामुळे साहजिकच आहे की उद्या आणि परवा 2 दिवस आणखी ठप्प राहील आणि सोमवारपासून जे आहे ते सुरळीतपणे रेशनिंग वाटप होणार आहे। सिद्धेश, धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।